नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रिंग रोड प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. खासदार जगदीश शेट्टर आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रशासनाने 10 दिवसात 40 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात भरण्याचे आदेश जाहीर केले. तसेच पुढील 10 दिवसात रिंग रोडच्या सर्वेक्षण आणि जमिनीच्या मोजणीची कामे पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले. रिंग रोड मार्गात येणाऱ्या 12 गावातील 276 एकर जमिनीच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या 80% रक्कम आधीच बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या गावातील शेतकऱ्यांना कोणतीही तक्रार नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या शेती नुकसान भरपाईसाठी 58 कोटी रुपये कोर्ट अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात आलेले आहेत. वाघवडे आणि झाडशहापूर गावातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यास अडचणीत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. तथापि 47 एकर जमिनीच्या भरपाईच्या किमती 10 मे पर्यंत निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 5 डिसेंबरपर्यंत याबाबत अहवाल सादर करण्यास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात निदर्शने केली. कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यात तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप करत आंदोलकांनी राणी चन्नम्मा चौकात ठिय्या मांडून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, मुरगेंद्र गौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात पाकिस्तानी देश छोडो अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्षा गीता सुतार, नगरसेवक हनुमंत कोंगाळी, राजशेखर डोनी, श्रेयस नाकाडी, शिल्पा केंकरे, महेश मोहिते, चेतन पाटील आदींचा या आंदोलनात सहभाग होता. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री व लोकमान्य सोसायटी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले शिवतीर्थ अनेकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. हे शिवतीर्थ उभारण्यासाठी ज्या युवकांनी तहान भूक विसरून काम केले त्यांचे कौतुक आहे. वास्तविक हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात व दिमाखात साजरा करण्याचा विचार होता, परंतु देशावर ओढवलेले संकट पाहता अत्यंत साधेपणाने आम्ही याचे उद्घाटन केले आहे. या सहकार्याबद्दल आम्ही म्हणजेच मराठा लाईट इन्फंट्री लोकमान्य सोसायटीचे आजीवन ऋणी राहीन अशा भावना यावेळी व्यक्त करत ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी लोकमान्य सोसायटीबद्दल गौरवोद्गार काढले. हा कार्यक्रम आज मंगळवार दिनांक 6 मे रोजी बेळगावातील मिलिटरी महादेव मंदिर परिसरात असणाऱ्या शिवतीर्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर, डेप्युटी कमांडंट चंद्रनील रामनाथकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकमान्य सोसायटीच्या वतीने ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा पंचायत कर संकलन विभागाने कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात आजवरचे विक्रमी म्हणजेच 110 कोटी रुपये मालमत्ता कर संकलित झाला आहे, अशी माहिती जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा पंचायतीच्या वतीने विविध नागरी सेवा सुविधा पुरवल्या जातात. उत्तमोत्तम नागरी सेवा सुविधांची पूर्तता करण्यासाठी विविध आर्थिक स्रोत महत्वपूर्ण ठरत असतात. त्यामुळेच यावर्षी 110 कोटी रुपयांचे रेकॉर्ड कर संकलन झालं आहे. जिल्ह्यात 500 ग्रामपंचायती आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सर्वाधिक विकास कामे हाती घेतली गेली आहेत. यामुळे ग्रामीण भागामध्ये आर्थिक सक्षमीकरण वाढलं असून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सांब्रा विमानतळ प्राधिकरणाकडून उर्वरित कराची प्राप्ती करण्यात यश मिळालं आहे. याशिवाय आता दरवर्षी 45 लाख रुपयांचा कर ग्रामपंचायतीला द्यावा लागेल असे ठरवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. खानापूर रोड येथील 3रे रेल्वे गेट ब्रिज काही काळासाठी वाहतुकीकरता बंद करण्यात आले होते. मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं पुन्हा तात्पुरते डागडुजी करावी लागली. वर्षातून 4 वेळा हा रस्ता खराब होतो, त्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. या ब्रिज बंदमुळे पहिले, दुसरे आणि तिसरे गेट परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
नागरिकांना विशेषतः सकाळच्या वेळेत कार्यालय तथा व्यवसायाचे ठिकाण गाठताना अडचणींचा सामना करावा लागला। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावं अशी नागरिकांची मागणी आहे। बेळगावचे खासदार आणि भाजप नेते जगदीश शेट्टर यांनी पाकिस्तान विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे। त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी योग्य वेळी पाकिस्तानला उत्तर देतील। देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे। केंद्र सरकारने सिंधू नदीचा प्रवाह रोखून जलविद्युत निर्मितीसाठी अप्रत्यक्ष युद्ध पुकारलं आहे। या पार्श्वभूमीवर शेट्टर यांनी राज्य सरकारला केंद्राच्या आदेशाचे पालन करून राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले। त्यानुसार राज्य सरकारने केंद्राच्या आदेशाचे पालन करून राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी पावले उचलावीत। देशाच्या हिताच्या आणि स्वरक्षणाच्या बाबतीत काँग्रेस सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून काँग्रेस सरकार गांभीर्य दाखवत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। सरकारच्या शक्ती योजनेमुळे आधीच आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या ऑटो चालकांवर आता ओला, उबेर, जीवू, यात्रिक यासारख्या ॲप आधारित सेवांचा नवा धोका उभा राहिलाय। बेळगाव शहरातील ऑटो चालक संघटनांनी या ॲप्सना परवानगी न देण्याची मागणी केली असून शहरात 40 नवीन ऑटो स्टँड बांधण्यासाठी व इलेक्ट्रिक ऑटोला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली। बेळगाव शहरात सुमारे 10,000 ऑटो रिक्षा सार्वजनिक सेवेत आहेत। दररोज या कामामुळे आमचे घरदार चालते, त्यामुळे नवीन ॲप्समुळे आम्हाला भाडे मिळणे कठीण झाले आहे। त्यामुळे बुकिंग ॲप्स तातडीने बंद करून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ऑटो स्टँडची उभारणी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑटो चालक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। मच्छे हलगा बायपास प्रकल्पाचे काम ऑगस्टच्या शेवटपर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत। खासदार जगदीश शेट्टर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या कामाचा आढावा संदर्भात चर्चा करण्यात आली। हलगाव मच्छे बायपास या प्रकल्पाला प्राधान्य देऊन काम युद्ध पातळीवर पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या। शिवाय रेल्वे भुयारी मार्ग व ब्रिजचे काम देखील हाती घ्यावे अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले। या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे मच्छे हलगा परिसरातील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। हिंदू खाटीक समाज बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी उदय घोडके व उपाध्यक्ष म्हणून अनिकेत भोसले यांची निवड नुकतीच करण्यात आली। सोमवार दिनांक 5 मे रोजी गणाचार गल्ली बकरी मंडई बेळगाव या ठिकाणी याबद्दल बैठक घेण्यात आली। या दरम्यान येथील बिरदेव मंदिरात सर्व संचालक मंडळांचा शपथविधी पार पडला। यावेळी सेक्रेटरी सचिन काळगेकर, उपसेक्रेटरी सागर भोपळे, खजिनदार राजू कांबळे, हिशोब तपासणीस चंद्रकांत बेळगावकर, सदस्य सतीश घोडके, सुभाष काळगे, सुधीर घोडके, मनोज कोतनिरे, अमोल घोडके, आकाश शरबिद्रे आणि किरण काळगे यांची एकमताने निवड करण्यात आली। भारत सरकारने पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या 7 मे रोजी 244 जिल्ह्यात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत। या ड्रिलचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन स्थितीसाठी प्रशिक्षित करणं हा आहे। 1971 नंतर देशात प्रथमच अशी मोठी नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल होत आहे। या दरम्यान नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वतःचा बचाव करायचा याचे ट्रेनिंग दिलं जाईल। सिव्हिल डिफेन्स म्हणजेच नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रिल मागचा उद्देश असल्याचे सांगितले असून पाकिस्तान सीमेलगतच्या जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब यासारख्या राज्यातील 244 जिल्ह्यांना असा आदेश जारी करण्यात आलाय। कोगनोळी येथील धनगर समाजातर्फे सिद्ध बिरदेव व हेवरखान त्रैवार्षिक भंडारा जल उत्सवानिमित्त डोक्यावर घागर घेऊन पळण्याची शर्यत नुकतीच पार पडली। यामध्ये शिंदेवाडीच्या बाळाबाई पडवळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला।
स्पर्धेत लक्ष्मी हिरवाडे कुर्ली, लकवा एडके कोगनोळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी सिद्धगोंडा कोळेकर, अजित कोळेकर, वीरू कोळेकर, नवलाप्पा गोरडे, रावसाहेब एडके, भगवान कोळेकर, विठ्ठल कोळेकर, बाबासाहेब कोळेकर, संजय एडके, सातापा कोळेकर, युवराज कोळेकर, संजय कोळेकर, लिंगप्पा कोळेकर, बाळू कोळेकर यांनी केले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. 1 मे आणि कामगार दिन हा महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो. याचा प्रत्यय साता समुद्रापार दुबईमध्ये सुद्धा दिसून आला. दुबईमधील संस्कृती मराठी मंडळाने देखील मराठी प्रोफेशनल दुबई यांच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दणक्यात साजरा केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आपली मराठी भाषा आणि आपले महाराष्ट्रीयन संस्कार आपल्या अंगी कायम आहे. त्यामुळे आमची संस्कृती टिकवण्यासाठी आणि मराठी माणसं एकत्रित येण्यासाठी असे अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस. निजलिंगप्पा साखर संस्थेने साखर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी माती चाचणी, सुपीकता व्यवस्थापन आणि ड्रीप सिंचनावर कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी साखर आयुक्त कार्यालय, अॅग्रो इंडस्ट्रीज आणि कृषी तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. संचालक राजगोपाल यांनी शेतकऱ्यांना माती, जैविक खते आणि योग्य पाणी व्यवस्था यावर मार्गदर्शन केले. यावेळी राज्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कागवाड तालुक्यातील उगार ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेसाठी पालखी महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आज मंगळवारी आयोजित कार्यक्रमाला श्री लक्ष्मी देवी मंदिरात जत्रा समितीचे अध्यक्ष आणि विधानसभा सदस्य राजू कागे, उपाध्यक्ष दादोबा थोरुशे, समिती सदस्य आणि भक्तांनी एकत्र येऊन देवीची पूजा, अभिषेक करून पालखी मिरवणुकीला सुरुवात केली. गावातील मुख्य रस्त्यावरून पालखीची शोभायात्रा निघून कृष्णा नदीच्या काठावर सांगता करण्यात आली. यावेळी पूजा आरती करून भक्तांनी भक्तिभावाने केलेल्या देवीच्या नावाने चांग भलच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. मार्गामध्ये महिलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. यामुळे संपूर्ण गाव परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पसरले होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या अनुषंगाने केंद्र सरकारने आपत्कालीन स्थितींचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील विविध राज्यातील नागरी संरक्षण विभागांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकात बेंगळूर, रायचूर आणि मल्लेश्वरम या 3 ठिकाणी मॉक ड्रिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यादीत बेळगाव शहराचा समावेश करण्यात आलेला नाही. या मॉक ड्रिलचा उद्देश संभाव्य आपत्ती किंवा युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयारी करणे हा आहे. नागरी संरक्षण यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य सेवा आणि स्थानिक प्रशासन यांचा या मॉक ड्रिलमध्ये समन्वय तपासला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसारख्या सीमावर्ती व महत्वाच्या शहरांचा मॉक ड्रिल यादीत समावेश न करण्यात आल्याबद्दल स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी काळामध्ये बेळगावमध्येही मॉक ड्रिल आयोजित करण्यात यावा अशी मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून होऊ शकते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.